और संपूर्ण पूरे नागपुर शहर में भारतीय जनता पार्टी की हवा है। भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपयश झालेली आहे। तर हा जो नागपूर शहर आहे, इथले भूमिपुत्र जे आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आहे। नागपूर शहराची जनता त्रासून गेलेली आहे। यावेळेस नागपुरात काँग्रेसच्या हीच हवा चालेल। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे। 15 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये निवडणुका पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की नेमकी हवा कुणाची आहे। आपण बघतो आहे की निवडणुकीच्या तयारीला जो आहे वेग आलेला आहे आणि अशातच कुणाची हवा आहे नागपुरामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नागपूरमध्ये कुणाची हवा आहे। काय सांगाल दादा, तुमचं नाव काय आणि कुठल्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ता? मी योगेश रुपराव पाचपोर, प्रभाग 13 भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि फक्त हवा ही जे मागे आम्ही 108 सीटा जे जिंकल्या होत्या भाजपाने, त्या आता 121 आमचे दयाशंकरजी तिवारी जे शहराचे अध्यक्ष आहे यांच्या नेतृत्वात आम्ही एवढ्या सीटा जिंकण्याचा निर्धार केलेला आहे। फक्त नागपूर शहरात नाही, पूर्ण देशामध्ये फक्त भाजपचीच हवा आहे अशी आम्हाला खात्री आहे। काय सांगाल दादा, तुम्ही कुठल्या पार्टीचे आहात आणि कोणाची हवा आहे तुम्हाला वाटते? आता निवडणूक आहे महानगरपालिकेची। तर मेरा नाम शुभम सुधीर चौरसिया है। मेरा रहना मोहन नगर खलासी लेन में है और संपूर्ण पूरे नागपुर शहर में भारतीय जनता पार्टी की हवा है। भारतीय जनता पार्टीची हवा आहे असं यांचं म्हणणं आहे। काय सांगाल दादा, तुमचं नाव काय आहे आणि आपण कुठल्या पार्टीचे आहात? माझे नाव प्रशांत मुरुडे आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। आता मागील 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेमध्ये सरकार आहे। त्या सरकारने टॅक्सेस, पाण्याचे बिलं आणि आता इलेक्ट्रिसिटीमध्येही खूप सारा गोंधळ झालेला आहे। पाण्याचे बिलं प्रत्येक महिन्याला येऊन राहिले। आता मागच्या वेळेस मध्य नागपूरमध्ये पूर्ण नागपूर शहरातच पाण्याचे बिल एवढे वाढू आले की कोणी भरू शकत नाही, एवढं यांच्या म्हणजे घोळ केलेला आहे यांनी। आणि म्हणजे सर्वसामान्य जनता जी आहे इथली, त्यांना इतकं त्रास होत आहे मागील 15 वर्षापासून, तर असं वाटत आहे मला आता ह्यावेळेस इथली नागपूर शहराची जनता त्रासून गेलेली आहे। ह्यावेळेस नागपुरात काँग्रेसच्या हीच हवा चालेल। का असं वाटतं की तुमच्या पार्टीचीच हवा आहे? आज बड़ा हर्ष है कि कार्यकर्ता में जोश भी है, उमंग भी है। हम भाजपा का कार्यकर्ते हैं। मेरा नाम मोहम्मद फारूक शेख है और मैं प्रभात 9 में से हूँ और पूरे नागपुर महानगर पालिका में जो भारतीय जनता पार्टी ने जो काम करा है, चाहे खासदार साहब ने करा है, मुख्यमंत्री साहब ने करा, क्योंकि उनका कर्मभूमि यही है। तो कर्मभूमि होने के कारण उसने कितना डेवलपमेंट करा, जो 70 साल में विकास नहीं हुआ वो आज हुआ है। जो लोगों की हवा खराब हो चुकी, पार्टी की हवा खराब होगी। नागपूरमध्ये नेमकी कुणाची हवा आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या 15 जानेवारीला होणार आहेत आणि आपण बघतो आहे की राजकीय जे पक्ष आहेत त्यांच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलेला आहे। कुणाची हवा आहे, कुठल्या पार्टीच्या आहे? नमस्कार, मी रवी पराते। मी काँग्रेस पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून या मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात नागपूर महानगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न उचलण्यासाठी काम करतो। ज्या प्रकारे आम्ही नागपूरकर म्हणून बघतो, तर नागपूरकर म्हणून बघत असताना एवढंच बघितलं की 2017ला जेव्हा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक नागपूर शहरामध्ये झाल्या, तर त्यावेळेला त्याच्या अगोदरही मला वाटते यांची भाजपचीच सरकार होती आणि जेव्हा भाजपची नवीन सरकार आली तर निवडणुकीमध्ये जो त्यांनी वचननामा काढलेला होता, त्या वचननाम्यामध्ये अनेक मोठमोठे त्या ठिकाणी वचन नागपूरकरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली होते, परंतु एकही वादा त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्या 5 वर्षामध्ये पूर्ण केलेला नाही। त्या काळात त्यांचा मुख्यमंत्रीसुद्धा होता, नागपूरमध्ये त्यांचा पालकमंत्री होते, केंद्रीय मंत्री गडकरी साहेब होते आणि एवढं सर्व असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीला नागपूरकरांना जे आहे ते एक प्रकारची महानगरपालिकेच्या माध्यमातून राहत त्या ठिकाणी देता आली नाही। त्यामुळे भाजपची हवा इथं आहे असं म्हणताच येणार नाही। आज 10 साल से वातावरण इतना चेंज हो गया। युवा अभी ताई ये बोल रहे हैं कि जो हुंजेवाड़ी जो पुणे में जो है IT पार्क सबसे बेस्ट महाराष्ट्र का, वो IT पार्क 200 एकड़ में नितिन जी देवेंद्र जी फडणवीस ने IT पार्क लाया। 2027 में IT पार्क में यहाँ से कम 1.5 लाख लोग लगेगा। तो ये हर्ष की बात है। नागपुर महानगर पालिका में दयाशंकर तिवारी, अनिल शोले, परवीन जी दटके, इन्होंने इतना विकास करा, घर घर में नल के विकास का, नल लगाने का विकास करा, RCC का काम करा, रोड बनाने का विकास करा, शिक्षक में काम करा।
बेरोजगार के लिए जो वैकेंसी नहीं थी वो भी भरा। आप ये भी सोचिए नागपुर महानगर पालिका में जो 107 जो बेरोजगार थे, जो औजीदार थे, जो परमानेंट नहीं हुए थे, जो कांग्रेस के राज में नहीं था, भारतीय जनता पार्टी ने, अनिल जी सोले ने और परवीन दटके ने उसका करके बताया। ये देवेंद्र जी के माध्यम से हुआ। इसलिए पूरे नागपुर शहर में आने वाले दिन में मेरा अनुमान ये है 125 हमारे अध्यक्ष साहब बोल रहे 125 के हैट्रिक मारने वाले। पूरा की पूरा सत्ता चाहे स्टैंडी का मिल रहा है, महापौर है, स्टैंडी अपना ये उप महापौर है, पूरा सत्ता इन्हीं की रहेंगी। और ये जब विकास होंगी तो विकास की गंगा हर घर घर में पहुंचेंगी। इतना कहेगा। आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। अनेक पक्ष जे आहेत ते आपल्या तयारीला लागलेले आहेत आणि अशातच नागपूर महानगरपालिकेमध्ये नेमकी हवा कुणाची याचा आढावा आपण घेतला आहे। प्रतिक्रिया ज्या आहेत या आपण कार्यकर्त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येकजण आपला अजेंडा सांगतोय आणि त्यांच्या पक्षाची हवा असं सांगितलं जात आहे। कुठे एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहेत। अशातच काय सांगाल, काय अजेंडा घेऊन काँग्रेस आता उतरली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? जे कामं भारतीय जनता पार्टी एवढ्या कालावधीमध्ये करू शकलेली नाही, कारण की भारतीय जनता पार्टीने आपल्या वचननाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की OCWच्या माध्यमातून आम्ही 24/7 पाणी देऊ, स्वच्छ शिक्षण म्हणजे चांगला रोजगार देऊ, शिक्षण देऊ, चांगले रोड देऊ। परंतु भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपयश झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की नागपूर महानगरपालिका जर सोडली तर हा जो नागपूर शहर आहे इथले भूमिपुत्र जे आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आहे। व आपल्याकडे मेट्रो आली असेल, तुम्ही मेट्रोमध्ये पहा ना किती लोक लागलेले आहेत। तुम्ही आता जे म्हणतायत की बेरोजगारी, कार्यकर्त्यांचं, भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इथे रोजगार मिळाला आणि हिंजवाडीसारखी IT पार्क जे आहे नागपुरात येणार आहे, काय बोला? IT पार्क नागपूरमध्ये येणार आहे, त्यांचं बरोबर आहे। मला एक सांगा, आज मुख्यमंत्री महाराष्ट्रात कोणाची सरकार आहे, देशात कोणाची सरकार आहे? यांना निवडून कशासाठी दिलं लोकांनी याच्यासाठीच निवडून दिलं कारण की यांनी मोठे मोठे वादे केलेले होते निवडणुकीमध्ये। लोकसभेमध्ये ज्या वेळेला हे लोक मतदान मागायला लोकांच्या दारी गेलेले होते त्यावेळेला यांनी लोकांना मोठे स्वप्न दाखवले होते। जे तुम्ही प्रश्न विचारत आहे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वप्न दाखवलेले होते। यांचं हे कामच आहे करणं। कोणता अजेंडा घेऊन BJP जी आहे या निवडणुकीला सामोरी जाते? BJP जे आहे हे स्वच्छ विकासाचे जे काम आहे, ज्याला स्वच्छ विकास म्हणजे जे आपण पाहतो आहे, जे आधी सिमेंट रस्त्याचा जसा मुद्दा आहे की आधी सिमेंट रस्ता जर टाकला तर त्याला 20 वर्ष पाहण्याची गरज नसते आणि मी जर डांबरचा रोड टाकला तर प्रत्येक पावसाळ्यात त्याला पुन्हा रिपेअर करावं लागतं आणि हाच घोटाळा NMCमध्ये व्हायचा। तर त्यामुळे आम्ही जो स्वच्छ राजनीतीचा एक प्रकार म्हणजे सिमेंटचा रस्ता ज्याला म्हणतो आहे तसेच लोक विरोध करत आहे ज्यांना त्याच्याबद्दल घपले करायचे, ज्यांना माहिती आहे स्वच्छ राजनीती कोणाला करायची आहे म्हणून तो सिमेंट एकदा झाला तर पुन्हा दुसऱ्या गोष्टीवर आपण पैसे लावू शकतो NMCचे, ते एकाच याच्यावर नाही लावू शकत। म्हणून आम्हाला वाटतं की फक्त भाजपची सरकार आली पाहिजे आणि त्यावर चांगलं काम झालं पाहिजे। सर्वात आधी आपण पाहतो की आज या महानगरपालिकेच्या माध्यमाने रोड रस्ते बनवण्यात आले येत आहे, सिमेंट रोड रस्ते बनवण्यात येत आहे। तुम्ही त्याची हालत पहा, खस्ता हालत आहे, जिथे तिथे गड्डे। आज आम्ही हे ट्रॅफिक पोलीसवाले चालान काढतात, हेल्मेट करता, त्यांना विचारा की आज तुम्ही हेल्मेटचे चालान काढता महानगरपालिकेत तो ट्रॅफिक थ्रू जे चालान कटत आहे त्यांना विचारा की रोडाची हालत काय। आज जो आम नागरिक गाडीवर चालत असतो तो गड्ड्याने पडतो, त्याचे ॲक्सिडेंट होतो, हे सगळं आज हे पाहण्यात येतं। तुम्ही गड्ड्यांचं आता बोललात, पण भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जे रस्ते आता बनवलेले आहे सिमेंटचे रस्ते जे बनवले जात आहे त्याच्यामध्ये आम्ही घोटाळा कमी केलेला आहे कारण सिमेंटचा रस्ता एकदा जर बनवला तर तो 20 वर्ष टिकतो आणि हा घोटाळा जो आहे आम्ही कमी केलेला आहे। काँग्रेसच्या काळामध्ये डांबरी रस्ते बनायचे आणि वारंवार ते बनवावे लागायचे, काय सांगाल आता याच्यावर? सिमेंट रोडचे घोटाळे हे म्हणतात कमी केलं आहे, कोणत्या प्रकारे घोटाळे कमी केलं आहे मला सांगा। आज तुम्ही रोड पहा, रोडाचे 14 मीटरचा रोड असते तो 8 मीटरचा बनते ना, आजूबाजूला 2-2 याचे गट्टू टाकतात। आज गट्टूला त्यांनी किती घोटाळे केले आहे। आज तो गट्टू 1.5-3 रुपयाचा गट्टू आहे आणि हे बिल आमचे 16 रुपये 17 रुपये लावत आहे। आज सर्वात मोठा अगर घोटाळा असेल नागपूर शहरात तर हे गट्टूचे घोटाळे आहे। आणि हे का म्हणतात की आमचे घोटाळे नाही झाले,